राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं रॉयल बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सेंटो ती ब्लोअर पिंपळगावपासून त्यांचं टॉपचं ब्लोअर आहे। तर आज आपण याचा डिटेल व्हिडिओ बघणार आहे। तर व्हिडिओ चालू आणि आधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं। लाईक भले तुम्ही शेवट करा, व्हिडिओ आवडला नाही आवडला, आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या ब्लोअरबद्दल पाहिजे। तर चला आपण आज याचा डिटेल व्हिडिओ बघणार आहे। सगळ्यात पहिली सुरुवात करू म्हणजे याचे टँक्स आहे, त्या टँकपासून। तर ही आहे 600 लिटरची मेन टँक आहे, बघू शकता तुम्ही, एकदम प्रीमियम क्वालिटीची आणि इम्पॉर्टंट मटेरियल आहे, त्यामुळं काही विषय नाही खराब होण्याचा वगैरे, काही दुसरे तुमच्या मनाचे डाऊट असतील तसे। हिला 2 वॉटर इंडिकेटर आहे आणि हे बघू शकता तुम्ही प्रीमियम असे लोगो वगैरे इन्स्ट्रक्शन्स आहे। तर ही झाली तुमची मेन टँक। त्यानंतर इथे येतात 2 टँक आहे। आपण बघितल्यावरती असं दिसतं की तुमची एकच टँक आहे, पण एक नाही, या 2 टँक आहे, म्हणजे 2 झाकण आहे। तर या ठिकाणी हे जे पहिलं झाकण आहे हे उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली पूर्णपणे पिवळ्या टाकीत म्हणजे 80 लिटरची जी तुमची टाकी आहे, तर ही आहे पंप धुण्याची टाकी। आणि त्याच्यानंतर तुमची इकडं शेजारी लगेच हे झाकण जे आहे हे आहे हँडवॉशचे, ह्या जी वरची टाकी आहे या टाकीचं आहे। तर ही आहे 20 लिटरची टाकी आहे, बघू शकता तुम्ही 20 लिटरची टाकी। आणि हा तुमचा कॉक आहे, तुम्हाला जो कॉक टाकायचा तो टाकू शकता, हा कंपनीचा आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या साईडने बघू शकता एक अजून हे वॉटर इंडिकेटर आहे। वॉटर इंडिकेटर झाल्यानंतर हा तुमचा जो आहे हा कॉक आहे, हा पूर्ण वॉटर डिस्चार्जचा कॉक आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण टाकी एका मिनिटात कमी करू शकता, तिला काय अडचण नाही। आणि ही आहे तुमची मेन टँक। तर बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी जाळी वगैरे। तर मध्ये एवढं काही विशेष तर असं काही नाही। हे तुमचं जे एक मिक्सर आहे, मिक्सर प्लस ही तुमची 80 लिटरची टाकी। हा तुमचा मिथन मेन जो शाफ्ट आहे मागे फॅनसाठी तो गेलेला आहे, अशा पद्धतीने आहे। साधी सिंपल टाकी आहे मधून। तर हे तुम्ही हे सेकंड झाकण जे बघितलं, तर हे तुमचं आहे जे तुम्ही पावडर वगैरे कालवते त्याच्यासाठी छोटीशी जाळी। आणि इथून पावडर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून डायरेक्ट मेन टँकमध्येच जात आहे परत सगळं, म्हणजे तुम्ही 2 जागावरून ब्लोअर भरू पण शकता आणि पावडर पण टाकू शकता, काही विशेष नाही। तर ही झाली तुमचे टँकचे फीचर्स। मॉडेलचं जी डिटेलिंग आहे ती त्याच्यावरती स्टिकर वगैरे प्रॉपर ब्रँडिंग अशा पद्धतीने केलेली आहे। तर आता आपण दुसरं याचं जे बघणार आहे ते आता फॅनकडे जाऊ। तर ADR कंपनीचे तुमचे व्हील्स आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डबल फॅनचा गिअरबॉक्स आहे, डबल फॅन आहे, एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे। हे याला 5 वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे, काही झालं तर रिपेअर करून भेटेल आणि जर खराब झाला तर रिप्लेस पण होतो, असा प्रीमियम क्वालिटीचा। आणि हा त्यांचा स्वतःचा गिअरबॉक्स आहे, त्यांनी मॅन्युफॅक्चर केला आहे, डिझाईन वगैरे सगळं त्यांचीच आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाळी, गिअर लिव्हर आहे तुमचा। आता आपण याच्या नोझल्सकडे जाऊ। लॅकलर कंपनीचे इटालियन नोझल्स आहे, 5 म्हणजे दोन्ही साईड 10। तर ADR कंपनीचे तुमचे व्हील्स आहे, म्हणजे व्हील्स पण एकदम इम्पोर्टेड आहे, ॲक्सल। आणि या ठिकाणी बघू शकता वॉलच्या सेफ्टीसाठी त्यांनी स्पेशल असं इथं हे दिलं आहे की तुमच्या वॉलला काय अडचण होऊ नये। आणि टायर पण बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचे। याला ही जे रिम गार्ड दिलं आहे याचा फायदा असा आहे की तुम्ही जे आपण चाकाऱ्यांमध्ये आपले टायर घासून जे दोरे निघतात, धागे निघतात त्याचे नायलनचे, तर ते तुमच्याला हे रिम गार्ड जे आहे ते तुमच्या टायरची लाईफ वाढवतं। हे त्याच्यासाठी टायर पण असे भक्कम क्वालिटीचे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चेशीची कशी काय फिटिंग वगैरे एकदम प्रॉपर भारी। या ठिकाणी तुमचं मॉडेल वगैरे, त्याचे इन्स्ट्रक्शन आणि नेम प्लेट आहे ब्लोअरची, कधी बनले काय वगैरे सगळं। तर चला आता आपण बघूया कंट्रोलर हा मेड इन इटली आहे, पूर्णपणे ब्रासमध्ये। बघू शकता तुम्ही कसं काय अशी काय फिटिंग आहे। तुम्ही ॲडजस्टेबल कंट्रोलर आहे, तुम्ही कुठं पण तुम्हाला जिकडे वाटेल तिकडे ट्रॅक्टरवरती घ्यायचं असेल तर ट्रॅक्टरवरती फिटिंग करून भेटेल, किंवा तुम्हाला त्याची पोझिशन चेंज करायची तर ते पण। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की याला ही जी कपलिंग आहे ही कपलिंग दिली आहे, जेणेकरून पंपाला तुमचे झटके बसत नाही
आणि याला डायफ्राम पंप येतो. इमोली कंपनीचा पंप आहे हा, 73 MPLचा, लिटर पर मिली सेकंद. 73 MPLचा जो पंप आहे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आहे. तर हा तुमचा इमोली कंपनीचा पंप आहे, अतिशय युनिक. आणि हा जो शाफ्ट दिसतोय हा पूर्णपणे पंपापासून कपलिंग पण बघू शकता तुम्ही. कपलिंग ते पूर्ण तुमचं मागं जे म्हणजे तुमचे झटके वगैरे बसू नये अशासाठी याच्यासाठी कपलिंग आहे. त्याचा खूप फायदा आहे, जेणेकरून तुमचा पंप खराब होत नाही. त्याच्यावर एकदम असा क्लच सोडल्या त्याला झटका बसत नाही. आणि बघू शकता तुम्ही मागे जॉईंट केलेला आहे, ग्रेसिंग वगैरे करायला पूर्ण हे. तर या ठिकाणी तुम्ही अक्वाक बघू शकता. यातून काय होतं, तुम्ही मेन टँकमधलं पाणी पण घेऊ शकता आणि तुमची जी 80 लिटरची टाकी आहे तर तिच्यातून पंप साफ करण्यासाठी फक्त कॉक फिरवण्याची गरज आहे. त्याच्याने हा त्याच्यासाठी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता फिल्टर, हा जो तुमचा मेन फिल्टर आहे, इथूनच जे मेन टँकमधलं पाणी आहे ते इथून पुढं पंपात जातं. हे काही शेतकऱ्याला सांगायची गरज नाही. आणि अशा पद्धतीचं आहे, एकदम प्रीमियम. जे तोडणे एक नंबर ब्लोअर आहे. जे धुरे आहे त्या 2 प्रकारचे येतात. तुमची एक फोल्डिंगची येते आणि एक आपली नॉर्मल येते. तर दोन्ही ॲडजस्टेबल अशा तुम्हाला तुमची जी रिक्वायरमेंट त्या रिक्वायरमेंटनुसार भेटून जाईल. हा आहे तुमचा स्टँड आहे, बघू शकता तुम्ही. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? नक्कीच मला आशा आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तर कमेंट करायचं पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे किंवा कशाची माहिती पाहिजे. तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जे तुमचे शेतकरी मित्र आहे ज्यांना अपेक्षा आहे की असे ब्लोअर पाहिजे किंवा असे ब्लोअर्स घ्यायचे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्याकडे अजून काही नवीन आयडिया असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.